माझ्या आजच्या गोष्टीचं नाव आहे आय एम गिल्टी. लेखक आनंद जोशी, सादरकर्ते प्रसाद जोशी, व्हिडिओ एडिटिंग शरद जावळे. युअर ऑनर, मी आपणासमोर सर्व परिस्थिती सविस्तररित्या मांडली आहेच. माझे आशील श्री रमाकांत दळवी हे घटनास्थळी हजर नसल्याचा पुरावा देखील मी आपणासमोर सादर केलेला आहे आणि प्रत्यक्ष घटना पाहणारा एकही साक्षीदार फिर्यादनं अजूनपर्यंत कोर्टासमोर सादर केलेला नाहीये. याचाच अर्थ युअर ऑनर, आमच्या निरपराध आशिलाला केवळ बदनाम करण्यासाठी फिर्यादीनं आणि त्याच्या वकिलानं रचलेलं हे एक निव्वळ कुभांड आहे युअर ऑनर. ऑब्जेक्शन, ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन सस्टेंड. न्यायमूर्ती लांडगेंच्या कोर्टात गेले काही दिवस हा खुनाचा खटला चालू होता. साऱ्या शहराचं या खटल्याकडे लक्ष लागून राहिलं होतं, कारण रमाकांत दळवी नावाच्या एका युवकानं आपल्या एका मित्राची निर्घृणपणे हत्या केली होती. गेले कित्येक दिवस हा खटला चालला होता. उभय पक्षातर्फे अनेक पुरावे सादर करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. अनेक युक्तिवाद केले गेले होते. आरोपीचे वकील जैन दस्तूर आणि फिर्यादीचे वकील माधवराव गोखले हे दोघंही शहरातील प्रख्यात कायदेपंडित होते. फीच्या दृष्टीनं सामान्य माणसं त्यांच्या जवळपास देखील फिरकू शकत नव्हती अशी परिस्थिती होती. पण हा खटला तितकाच महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा असल्यामुळे आणि रमाकांत दळवी यांचे वडील हे गावातील राजकीय पुढारी असल्यामुळे तिथे पैशाचा प्रश्नच नव्हता. आजपर्यंत खटल्याच्या संदर्भात न्यायमूर्ती लांडगेंच्या समोर दोन्ही पक्षातर्फे आरोप प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडल्या होत्या. पण का कुणास ठाऊक, हा खटला न्यायमूर्ती लांडगेंच्या कोर्टात दाखल झाल्यापासून न्यायमूर्ती लांडगेंच्या चेहऱ्यावर मात्र कमालीची अस्वस्थता आणि गांभीर्य जाणवत होतं. त्यांच्या अंतर्मनात विचारांचं एक प्रचंड वादळ घोंगावत असावं असं त्यांच्या मुखचर्येवरून आणि हालचालीवरून दिसत होतं. वास्तविक जवळजवळ 20-22 वर्ष न्यायदानाचं काम करीत असलेल्या लांडगेंसारख्या सिनियर न्यायमूर्तींनी असं अंतर्मुख व्हावं हे थोडंसं आश्चर्यकारक होतं. खटल्याच्या प्रत्येक दिवशी ते आपल्या आसनावरती स्थितप्रज्ञासारखे बसून कुठेतरी शून्यात दृष्टी लावून बघत असल्याचं पाहणाऱ्याला जाणवत असे. त्यांच्यातील या बदलामुळे वकील वर्ग आणि कोर्टातील स्टाफही संभ्रमात पडला, पण कोणी त्यांना विचारण्याचं धाडस मात्र केलं नाही. जो तो आपापलं कर्तव्य बजावत होता. आज खटल्याचं काम अखेरच्या टप्प्यात आलं होतं. उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत निकालाचं काम पूर्ण होणार असं वाटत होतं. त्यामुळे आजही सुरुवातीपासून कोर्टात खच्चून गर्दी झाली होती. सगळ्यांची उत्सुकता अगदी ताणली गेली होती. परंतु अचानक न्यायमूर्ती लांडगेंनी निकालाचं काम 2 दिवस पुढे ढकलल्याचं दुपारी 3:30 वाजता जाहीर केलं आणि ते आपल्या चेंबरमध्ये निघून देखील गेले. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. 2 दिवसांनी पुन्हा निकाल ऐकण्यासाठी कोर्टामध्ये तेवढीच गर्दी झाली होती. सदर खटल्याबाबतचं न्यायमूर्ती लांडगेंचं 147 पानी निकालपत्र त्यांच्या वतीने वाचण्यासाठी दुपारीच सुरुवात झाली होती. पण न्यायमूर्ती लांडगे ते आपल्या आसनावरती बसून आपल्या भावविश्वामध्ये स्वतः हरवून गेले होते. सुमारे 25-30 वर्षापूर्वीच्या आठवणी त्यांच्या जाग्या होत होत्या. आपणही तेव्हा अल्लड होतो. कॉलेजमध्ये शिकत होतो. घरची सांपत्तिक स्थिती चांगली असल्यामुळे शिक्षण अगदी सुरळीत चाललं होतं. परंपरागत आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठेमुळे आणि त्याच कॉलेजमध्ये आपले वडील ट्रस्टी असल्यामुळे आपला कॉलेजमध्ये दबदबा होता. प्राध्यापकही आपल्या वाट्याला जात नसत. कॉलेजच्या स्पोर्ट्स, गॅदरिंग, ट्रिप्स या सर्वच चळवळीत आपला वर्चस्व असे. एखाद्या वर्षी परीक्षेचा एखादा पेपर अवघड गेला तर त्याची आपल्याला काहीच काळजी करण्याचं कारण नव्हतं, कारण न मागता सर्व काही मिळत होतं. कॉलेजमध्ये काहीही करण्याचं जणू आपल्याला लायसन्सच मिळालं होतं. आपण तेही केलं म्हणा. सिनियर BA ला असताना मंजुळा बांद्रे ही एक सुंदर तरुणी आपल्या आयुष्यात आली. सामान्य परिस्थितीतील प्राथमिक शिक्षकाची ती मुलगी. ज्युनियर BA ला होती.
मुलीची बुद्धिमत्ता आणि आईबापाची जिद्द या शिदोरीवरती नेटानं ती शिकत होती, पण दिसायला मात्र खूपच छान होती. तिचा भाऊ जयवंत हा देखील त्याच कॉलेजमध्ये कॉमर्सच्या प्रथम वर्गाला होता. मंजुळावरती आपलं मन जडलं. आपल्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळे आपण तिला आपल्याकडे आकर्षित करून घेतली. आपल्या घरच्यांच्या संमतीचा प्रश्नच नव्हता. तिचे आई वडील देखील आपल्या घरच्या प्रभावानं दिपून गेले होते. परंतु दोघंही पदवीधर झाल्याशिवाय लग्न करायचं नाही असं दोन्ही घरी ठरलं. झालं, आपल्याला आता एक अधिकृत खेळणंच मिळालं. अत्यंत गुणी रूपवान मंजुळा पुरती आपल्यामध्ये फसत चालली होती. 2 वर्ष तिच्याकडून जे जे घेता येईल आणि उपभोगता येईल ते सगळं आपण उपभोगलं. अपेक्षेप्रमाणे पुढे BAचा निकाल लागला. आपण नापास झालो. पुढच्या वर्षी मंजुळा देखील 2य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली. झालं, आता आपण पदवीधर नव्हतो, ती पदवीधर होती. पण तरीही तिच्या आईवडिलांनी लग्नाची तयारी दाखवली. नव्हे, त्याने आपला पिच्छाच पुरवला. पण आता आपलं मन देखील पूर्णपणे फिरलं होतं. त्या मंजुळामधला चार्म निघून गेला होता. तिच्याशी लग्न करायचा प्रश्नच नव्हता. समाजातल्या 75% प्रेमिकांप्रमाणे आपणही झुरळ झटकावं इतक्या सहजतेनं हे प्रकरण झटकून मोकळे झालं. एका संसारात आग लागली होती, दुसरीकडे त्याचं सोयरसूतकही नव्हतं. पुढे आपण BA झालो, लॉला प्रवेश घेतला. या दरम्यान मध्येच कधीतरी मंजुळानं आत्महत्या केल्याचं देखील आपल्याला कळलं. तरी आपणावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. असे अनेक खेळ हे आपल्या अंगवळणी पडले होते. आपण कमालीचे बेफिकीर झालो होतो. लॉचा अभ्यास चालू होता. इथपर्यंत तरी आपल्या दृष्टीनं सारं ठीक होतं. पण रामायण घडलं ते पुढे. बहिणीवरच्या अन्यायानं बेभान झालेला आणि चवताळलेला मंजुळाचा भाऊ जयवंत आपल्या जीवावरती उठलेला आहे आणि आपल्या अन्यायाचा बदला घेण्याचा त्यांनी विडाच उचललाय असं आपल्याला समजलं. जयवंत देखील आता पदवीधर होऊन नोकरीला लागला होता. त्यांच्या कुटुंबाला आता स्थैर्य मिळालं होतं. पण त्याच्या मनामध्ये सुडाची भावना मात्र तीव्र होत होती. ते आपल्याला त्यावेळेला पटत नव्हतं. आपण बेभान झालो होतो. अपमान कधीच सहन करायचा नाही, मग भले त्यासाठी काहीही खर्चावं लागलं तरी बेहत्तर, हा आपला त्यावेळेचा बाणा होता. त्यामुळे जयवंतचं आव्हान आपण स्वीकारलं आणि आदला मधला कुठलाही विचार न करता या जगातून जयवंतला आपण कायमचा संपवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि एका गँगच्या मदतीनं ते काम आपण फत्ते केलं. नंतर पोलीस, पंचनामे सगळे सोपस्कार झाले. पण आपण या सगळ्या दिव्यातून सही सलामत सुटू शकतो ही खात्री होती आणि तसंच झालं. त्यात आपण लॉचे विद्यार्थी. जयवंतच्या हत्येच्या दिवशीच्या कॉलेजच्या एका कागदावरील हजेरीनं आपल्याला त्यावेळेला निर्दोष सिद्ध केलं. पुढे आपण LLB झालो, स्वतंत्र प्रॅक्टिस केली. काही दिवसानंतर आपण जज देखील झालो. आज एक नामांकित जज म्हणून सरकारी सेवेत अनेक केसेसचे निर्णय सद्विवेक बुद्धीनुसार आपण केले. आपलं पूर्वायुष्य आता साफ पुसून गेलं होतं. पूर्वीचा लालसिंग लांडगे आपल्यातून केव्हाच निघून गेला होता. मनुष्याला आयुष्यात कधीतरी अंतर्मुखी व्हावंच लागतं. प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी वळणाच्या वाटा येतातच. पण काय विलक्षण योगायोग पहा, आपल्या आयुष्यात आपण प्रत्यक्ष अनुभवलेल्या घटनांशी तंतोतंत जुळणाऱ्या खटल्याचा निर्णय आज आपल्याला या खुर्चीत बसून द्यायचा होता. या खटल्यातील आरोपी रमाकांत दळवी हा देखील हत्येच्या दिवशी कॉलेजच्या कॅटलॉगवरती हजर दिसत होता. विचारांचं प्रचंड वादळ आपल्या मनात निर्माण झालं. काय निर्णय देणार होतो आपण? निकाल अखेरच्या टप्प्यात आला होता. आता अगदी महत्त्वाचे निष्कर्ष आणि अंतिम निर्णय वाचला जाणार. इतक्यात कोर्ट हॉलमध्ये काहीतरी गडबड झाली
आणि तेव्हाच न्यायमूर्ती लांडगेंची तंद्री भंग पावली. इतका वेळ कसा निघून गेला हे त्यांना देखील समजलं नाही. त्यांनी त्याच तंद्रीत जोरजोरात सायलेन्स सायलेन्स म्हटलं आणि ते एकदम आपल्या तंद्रीतून जागे झाले. आता निर्णय वाचायला सुरुवात झाली होती. लोकांची उत्कंठा प्रचंड शिगेला पोचली होती. तोच न्यायमूर्ती लांडगे आपल्या खुर्चीतून ताडकन उठले आणि समोरच्या टेबलावरती आपले हात झाडून झाडून ओरडू लागले, आय एम नॉट एबल टू जस्ट हिज केस. येस, बिकॉज आय एम गिल्टी. बिकॉज आय एम गिल्टी. I am not able to judge his case. Yes. असं बडबडत कोर्टातील जनसमुदायाला काय झालंय कळायच्या आत ते आपल्या चेंबरमध्ये निघून देखील गेले. सगळं कोर्ट निशब्द झालं. न्यायमूर्ती लांडगेंना काय झालं हे कुणाला काहीच कळलं नाही.